हॅलो एव्हरीवन. आज आपण लाईन लेसन जो आहे 3 डायमेन्शनल ज्योमेट्रीमध्ये 3 बेसिक कन्सेप्ट होता, त्यानंतर लाईन आणि प्लेनचे क्वेश्चन्स आहेत. सो त्यातल्या लाईन लेसनवर फोकस करणार आहोत. ठीक आहे. हा लेसन सुद्धा फार मोठा नाही आहे, अगदी छोटासा लेसन आहे. कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगमध्ये टोटल 45 क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. बरोबर आहे. आता लाईन लेसनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत ते इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस इन 3 डायमेन्शनल ज्योमेट्री. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजेच एक्स ॲक्सिसचं इक्वेशन, वाय ॲक्सिसचं इक्वेशन आणि झेड ॲक्सिसचं इक्वेशन. ओके. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड पॅरलल टू ए वेक्टर किंवा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. त्यानंतर एक पॉइंट दिलेला असेल, त्या पॉइंटचा लाईनपासूनचा डिस्टन्स. ओके. फूट ऑफ परपेंडिक्युलर, इमेज ऑफ ए पॉइंट इन अ लाईन ते बघायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे बघा, डिस्टन्स बिटवीन 2 स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स म्हणजे काय आणि डिस्टन्स बिटवीन 2 स्क्यू लाईन्स म्हणजे काय आणि डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, एवढा टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. आता एक्स ॲक्सिस जर असेल त्याचं इक्वेशन लिहिता आहे. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू आर, वाय इज इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू 0. हे झालं एक्स ॲक्सिसचं इक्वेशन. वाय ॲक्सिसचं इक्वेशन असणार आहे एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू आर आणि झेड इज इक्वल टू 0. झेड ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू सम आर. आर एक कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट ए, x1 y1 z1 दिला आणि बी पॉइंट वेक्टर दिलेला आहे बी बार. ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप आहे. याचा वेक्टर फॉर्म जर आपल्याला यूज करायचा झाला, वेक्टर फॉर्म काय आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आणि याचा कार्टेशियन फॉर्म जो आहे, जो मॅक्सिमम आपण कार्टेशियन फॉर्म बऱ्याच कॅल्क्युलेशनमध्ये यूज करणार आहोत. कार्टेशियन फॉर्म इज x minus x1 upon a equal to y minus y1 upon b equal to z minus z1 upon c. हा जो कार्टेशियन फॉर्म आहे याला ही प्रपोर्शनॅलिटी म्हणून लॅम्बडा जर घेतला तर तुम्हाला पॉइंट ऑन लाईन काढता येईल. बरोबर आहे. एनी पॉइंट ऑन लाईन काय येईल बघा, x ची व्हॅल्यू काय असेल? a लॅम्बडा प्लस x1, त्यानंतर b लॅम्बडा प्लस y1, सी लॅम्बडा प्लस z1. हा एनी पॉइंट असेल. एबीसीच्या ऐवजी एल एम एन पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. हे झालं पासिंग थ्रू ए पॉइंट अँड पॅरलल टू ए वेक्टर. सपोज थर्ड पॉइंट आपण यूज करूया. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. 2 पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ते जे 2 पॉइंट्स आहेत, एक ए पॉइंट घेऊया x1 y1 z1 आणि दुसरा बी पॉइंट घेऊया x2 y2 आणि z2. ठीक आहे. आता याच्यामध्ये कार्टेशियन फॉर्म एक येणार आहे आणि वेक्टर फॉर्म एक. इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म काय असेल बघा, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. आणि सेकंड कार्टेशियन फॉर्म, कार्टेशियन फॉर्म इज x minus x1 upon x2 minus x1. म्हणजे जिथे एबीसी हे डायरेक्शन रेशोज आहेत ना, तिथे ते डायरेक्शन रेशोज आपण x2 minus x1, y2 minus y1, इथे येईल y2 minus y1 आणि z2 minus z1 असं लिहिणार आहोत. z minus z1 upon z2 minus z1 या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. नेक्स्ट बघताय डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. सपोज 2 पॅरलल लाईन्स दिलेले आहेत. हे एक लाईन L1 आहे, ही दुसरी लाईन L2 आहे. L1 A1 पॉइंट मधनं पास होते, L2 A2 मधनं पास होते. एक तर वेक्टर फॉर्म मध्ये दिलेला असेल किंवा कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला असेल. आपण वेक्टर फॉर्मचं इक्वेशन यूज करणार आहोत. कार्टेशियनला थोडंसं किचकट आहे, त्यामुळे वेक्टर फॉर्म जे इझी आहे ते लक्षात घेऊया. जेव्हा 2 लाईन्स दिलेल्या असतील आणि त्या पॅरलल असतील त्यावेळेला काय करायचं, सगळ्यात आधी ते A2 मायनस A1 बार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो वेक्टर दिलेला आहे त्याचा युनिट वेक्टर काढायचा आणि मग हा A2 बार मायनस A1 बार क्रॉस
हा जो युनिट वेक्टर काढलेला आहे बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार, त्याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आणि मग त्याची मॅग्निट्यूड हवी आहे आपल्याला डिस्टन्स म्हटल्यावर. क्रॉस प्रोडक्ट असला तरी मॅग्निट्यूड हवी आहे म्हटल्यावर तुम्ही उलट घेतलात फरक पडणार नाही. ठीक आहे. आता हेच डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. पॅरलल लाईन्स असतील त्यावेळेला ही बी ची व्हॅल्यू सेम असेल. स्क्यू लाईन्स म्हणजे काय? विच आर नॉट इंटरसेक्टिंग, नॉट पॅरलल. सपोज मी एकच प्लेन कन्सिडर केला आणि या एका प्लेन मधल्या मला लाईन कन्सिडर करायच्या असतील तर त्या लाईन्स एकदा पॅरलल असतील किंवा इंटरसेक्टिंग असतील. स्क्यू लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल पण नाहीत आणि इंटरसेक्टिंग पण नाहीत. याचा अर्थ त्या दोन लाईन वेगवेगळ्या प्लेन मध्ये असतात, लक्षात ठेवायचं. सो स्क्यू लाईन्स ज्या आहेत त्या ऑलवेज नॉन कोप्लेनर असतात. स्क्यू लाईन्स ऑलवेज कशा असतात? नॉन कोप्लेनर. एकाच प्लेन मध्ये नाहीत त्या लाईन, बरोबर आहे. मग आता अशा नॉन कोप्लेनर लाईनसाठी A1 B1 डिफरंट असतील, A2 B2 डिफरंट असतील. डिस्टन्स काढताना काय करायचं असेल? A2 मायनस A1 काढायचा. फक्त इथे B बारचा आपण युनिट वेक्टर घेतला होता, त्याच्या ऐवजी B1 क्रॉस B2 चा युनिट वेक्टर घ्यायचा. इथे क्रॉस प्रोडक्ट होता, इथे डॉट प्रोडक्ट आहे डायरेक्ट. आलं लक्षात? हे झालं वेक्टर फॉर्मच्या बाबतीत. कार्टेशियन फॉर्मने करायचं असेल तर काय करणार आहात बघा. सगळ्यात आधी डिस्टन्स फॉर्म, डिस्टन्स आहे सो ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून मॉड घेतलाय मी. न्यूमरेटरला इथे x2 मायनस x1 किंवा x1 मायनस x2 काही चालेल. y2 मायनस y1, z2 मायनस z1, a1 b1 c1, a2 b2. फॉर्म्युले दिसायला मोठे दिसतात, बट जर तुम्हाला हे सगळं लिहायचं नसेल फॉर्म्युले वगैरे तर आन्सर कॅल्क्युलेशन खूप कमी वेळात होतो. त्याच्यानंतर अपॉन मध्ये आता मी हा एक्सचा कॉलम हाईट केला तर काय येईल बघा. b1 c2 मायनस c1 b2 त्याचा स्क्वेअर प्लस हा वाला कॉलम हाईट केला तर a1 c2 मायनस a2 c1 त्याचा स्क्वेअर प्लस हा वाला कॉलम हाईट केला तर a1 b2 मायनस b1 a2 त्याचा स्क्वेअर असणार आहे. आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू हवी आहे म्हणून सगळं काही मॉड मध्ये लिहायचं. हे झालं डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन या पद्धतीने घेणार नाही. कार्टेशियन फॉर्म न्यूमेरिकल मध्ये डायरेक्ट दाखवून देते तुम्हाला. ठीक आहे. इथे एक पुस्तकात फॉर्म्युला दिलाय पण तो फॉर्म्युला आपण नाही यूज करणार आहोत. त्याच्यानंतर आता जर का तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा असेल तर काय करायला लागेल बघा. ज्या वेळेला पण लाईन इंटरसेक्टिंग असतील, थर्ड पॉइंट इथेच लिहून ठेवते. फॉर इंटरसेक्टिंग लाईन नॉर्मली अननोनची व्हॅल्यू काढायला विचारतात तुम्हाला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नाही, अननोनची व्हॅल्यू काढायला विचारतात. फॉर इंटरसेक्टिंग लाईन काय असणार आहे? हे जे डिस्टन्स आहे ते इक्वल टू 0. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आपण लिहिलेला आहे हा डिटर्मिनंट 0 येईल. x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. हा येईल a1 b1 c1 आणि a2 b2 c2. हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू 0 असणार आहे इफ द लाईन्स आर इंटरसेक्टिंग. आता क्लासिकल थिंकिंगचे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला समजावून देते. त्यातला क्वेश्चन नंबर 1 बघणार आहात तुम्ही. इक्वेशन ऑफ ऍक्सिस आहे. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय लिहिलं होतं आपण? एक्स इज इक्वल टू आर, वाय इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू 0. त्यातला एक्स इज इक्वल टू आर तिथे दिलेला नाहीये पण वाय इक्वल टू 0, झेड इक्वल टू 0 दिले. म्हणजे क्वेश्चन 1चा आन्सर जे आहे ते काय येणार आहे? ऑप्शन बी येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 2 बघणार आहात. सॉरी, क्वेश्चन 2 नको घेऊया, क्वेश्चन 8 बघा. क्लासिकल थिंकिंग मध्ये हा क्लासिकल थिंकिंगचा क्वेश्चन नंबर 8 वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन तुम्हाला देता आहे. कार्टेशियन फॉर्म दिलेला आहे पण तो पण प्रॉपरली दिलेला नाही. 3x मायनस 2 2y प्लस 1 इज इक्वल टू 3z मायनस 3. वेळ लावून बघू शकता तुम्ही की किती कमी वेळ लागतोय. मला तरीही एक्सप्लेनेशनला वेळ द्यावा लागणार आहे.
इक्वेशन प्रॉपर फॉर्म मध्ये लिहायचा म्हणजे एक्स वाय झेडचा कोएफिशियंट 1 हवाय. मग 3 कॉमन घेतला हा झाला 2/3. 2 कॉमन घेतला हा होणार आहे इथे आणि मायनस पाहिजे ना, मायनस ऑफ -1 किंवा राहू दे इथे हवं तर डायरेक्ट ते कन्वर्ट करता येईल तुम्हाला. 3 कॉमन घेतला z-1. इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. हे जे नंबर आहेत त्याच्या एलसीएम ने डिव्हाइड करायचा म्हणजे डिव्हाइड बाय 6 केला. डिव्हाइड बाय 6 केल्यावर इथे काय येईल अपॉन 2 y+1/3 आणि z-1/2. आता याच्यावर पॉइंट काय येतो बघा, 2/3 आला, -1 आला, 1 आला आणि डायरेक्शन रेशो हा आला. वेक्टर फॉर्म लिहिता r इज इक्वल टू तुम्ही काय लिहिता 2π3i मायनस j प्लस k प्लस लॅम्बडा हा असणार आहे 2i प्लस 3j प्लस 2k. हे झालं तुमचा आन्सर क्वेश्चन नंबर 8चं. 2/3 हा 1/2 लिहायला हवं होतं ना मी, सॉरी. हा 1/2 j आणि k. 2/3 मायनस 1/2 प्लस k लॅम्बडा 2 प्लस 3 प्लस 2 ऑप्शन ए मध्येच दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघताय क्वेश्चन नंबर 10 बघा काय आहे. द लाईन पासेस थ्रू द पॉइंट म्हटलेलं आहे. लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी r इज इक्वल टू 2i प्लस j प्लस k मायनस लॅम्बडा 3i मायनस j मायनस k. ठीक आहे. ही एक लाईन दिली आहे आणि दुसरी लाईन दिलेली आहे r इज इक्वल टू लॅम्बडा i मायनस j. आता या लाईनवरचा पॉइंट काय आहे सांगा. एक पॉइंट असणार आहे 2 1. ही लाईन मी जरा लांब घेते. r इज इक्वल टू लॅम्बडा त्यानंतर i मायनस j पासेस थ्रू द पॉइंट्स. हा पॉइंट काय आहे 2 1 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट लिहायचा झाला तर 3 -1 1 असा ऑप्शन तर नाही दिलाय त्यांनी. हा पॉइंट इथून आपण लिहू शकतो ऍक्च्युली -3 1 1 कारण हा मायनस लॅम्बडा नसतो ना, हा प्लस असतो. तो जर घेतला तर हा -3 1 1 येईल किंवा अगदी विथ साईन कारण ह्या कॉन्स्टंटला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही साईन असू शकतं. 3 -1 -1 घेतला. हा जर पॉइंट घेतला तर हा पॉइंट काय येणार आहे 1 -1 आणि 0 असेल. जर एकदा ऑप्शन्स बघता काय काय दिले. एक 2 1 1 दिलेला आहे, त्यानंतर 1 -1 0 पण दिलेला आहे, 3 -1 -1 पण दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 10 ना क्लासिकल थिंकिंगचा. ओके बरोबर आहे. हा जो आहे नॉट नेसेसरी की हा पॅरलल वेक्टर दिलेला असतो म्हणजे हा तर पासिंग थ्रू द पॉइंट नाही येणार. हे इक्वेशन हे पॉइंट बरोबर आहे 2 1 1 पण इथे देता असं काही दिलंय का. इथे डायरेक्ट हा फॉर्म दिलाय 0 प्लस लॅम्बडा i मायनस j म्हणजे इथला पॉइंट काय असणार आहे 0 0 0. सो लाईन पासेस थ्रू. ही लाईन या पॉइंट मधनं पास होते, ही लाईन ओरिजिन मधनं पास होते. सो दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी क्वेश्चन नंबर 10 ला. आता क्वेश्चन नंबर 11 बघणार आहोत. 11 ला वेक्टर फॉर्म बघायचा आहे. लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. वेक्टर फॉर्म ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणारी लाईन म्हणजे हा झाला 0 प्लस लॅम्बडा पॅरलल टू द वेक्टर. जे पॅरलल लाईन दिली आहे त्याचे डीआरएस काय दिलेत बघा 3 -1 आणि 2 म्हणजे 3i मायनस j प्लस 2k. हे लिहिलं असेल किंवा नसेल ऑप्शन मध्ये. r इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 3i मायनस j प्लस 2k दॅट इज गिव्हन इन ऑप्शन डी. ठीक आहे.
याच्या प्रिव्हियस जो क्वेश्चन घेतला होता ना तो क्वेश्चन नंबर 13 होता. मी चुकून त्याला बहुतेक 11 नंबर दिलेला होता. आता क्लासिकल थिंकिंगचाच नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर 17. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स, जे त्या कार्टेशियन फॉर्म दिलेले आहेत. मग इक्वेशन काय असेल? x मायनस x1, x2 मायनस x1, y मायनस y1. आता हे एंट्रन्स आहे त्यामुळे इथे फॉर्म्युला लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी म्हणून मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. इथे काय बघा, x मायनस x1 म्हणजे 4 येईल. इथून आता 4 मायनस मायनस प्लस घेतला 5 आला. त्यानंतर y मायनस मायनस प्लस 5 घेतला आपण, मायनस 5 झाला -10. z मायनस मायनस प्लस 2 येईल, -2 -3 -5. आता हे जे आहेत हे DRS आहेत जे रिड्यूस करू शकताय तुम्ही. डिवाइड बाय 5 केलं तर काय येईल बघा, 1 येईल. y प्लस 5 अपॉन -2 येईल आणि z प्लस 2 अपॉन -1 येईल. असा ऑप्शन दिलाय का? वेगळा करायला लागेल. एकदा चेक करताय. 1 -2 -1, x मायनस 4, y प्लस 5 आणि z प्लस 2 डायरेक्टली दिलेला आहे. ऑप्शन ए आहे 17चा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 20. द इक्वेशन ऑफ लाईन इन सिमेट्रिक फॉर्म, म्हणजे कार्टेशियन फॉर्म लिहायचं आहे तुम्हाला. लाईनचे इक्वेशन दिलंय 2x प्लस z मायनस 4 इक्वल टू 0. is equal to 2y plus z. सिमेट्रिक फॉर्म मध्ये म्हटलेलं आहे ना, म्हणजे पहिल्यांदा या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे इथे काय बघा, z इज इक्वल टू लिहिते. हे इक्वेशन पहिलं घेतलं, हे दुसरं इक्वेशन आणि त्याच्यावरून z इज इक्वल टू काढलं. z इज इक्वल टू 4 मायनस 2x येईल. इथे इक्वेशन आहे 2y प्लस z इक्वल टू 0, म्हणजे z इज इक्वल टू -2y. मग इक्वेशन कसं लिहू शकते मी? 4 मायनस 2x इक्वल टू -2y इक्वल टू z. बरोबर आहे. आता इथं पण मी -2 कॉमन घेतला म्हणजे x मायनस 2 झाला. हा -2y आहे आणि z आहे. मला x y z चे कोइफिशियंट सेम हवेत म्हणून -2 ने डिवाइड केलं थ्रू x मायनस 2 अपॉन -2. नाही, इथे नाही ना. x मायनस 2 अपॉन 1 येईल, y अपॉन 1 येईल आणि z ला अपॉन -2 येईल. असा ऑप्शन दिलाय का आधी बघून घेते. x मायनस 2 अपॉन नाही दिलाय, त्याला अपॉन 2 दिलेला आहे. बरं, अजून कुठे x मायनस 2 आहे? एक ऑप्शन बी दिसतोय आणि एक ऑप्शन डी दिसतोय. मग आता ऑप्शन डी कडे फोकस करणार आहोत. x मायनस 2 अपॉन 2 तो पण नाही, बी पण नाहीये आणि डी पण नाहीये. वेगळं काहीतरी बघायला लागेल. मग आता राहिले कुठले ऑप्शन? ए आणि सी. ए आणि सी मध्ये तुम्हाला फक्त x हवाय, x मायनस 2 नकोय. मग एक काम करूया, प्रत्येक टर्मला +2 ऍड करूया. x मायनस 2 आहे, स्वतःहून आपण इथे +2 लिहितो. हा अपॉन मधला 1, y प्लस 2 अपॉन मधला 1 आणि z अपॉन -2 आणि इकडे पण आपण +2 केलेला आहे. हा हवा तर कन्फ्यूज होणार असाल तर अपॉन 1 इथे लिहू नका सध्या. मी फक्त तुम्हाला समजावून देण्यासाठी घेतलं होतं. आता मी काय करते, इक्वेशनच्या प्रत्येक टर्म मध्ये +2 करते, कारण राहिलेले जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये हा 2 नाहीये. मग 2 कॅन्सल करायला सगळीकडे +2 केला. z अपॉन 2 +2. त्या केसमध्ये ही टर्म झाली फक्त x, ही झाली y प्लस 2. ही टर्म येईल -z प्लस 4 अपॉन 2. त्यानंतर याला लिहिताय x अपॉन 1 लिहिला, याला y प्लस 2 अपॉन 1 लिहिला. इथे मायनस कॉमन घेतला मी, z मायनस 4 अपॉन 2 लिहिला. हा निगेटिव्ह साईन इथे न लिहिता खाली कन्सिडर केला. तर असा ऑप्शन मात्र दिलाय x अपॉन 1, y प्लस 2 अपॉन 1 आणि z मायनस 4 अपॉन -2. दॅट इज गिवन इन ऑप्शन ए. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 22 आहे. द अँगल बिटवीन टू लाईन्स x प्लस 1 अपॉन 2, y प्लस 3 अपॉन 2, z मायनस 4 अपॉन -1 अँड सेकंड लाईन दिलेली आहे. दोन लाईन मधल्या अँगलला 3 डायमेन्शनल ज्योमेट्रीला जो फॉर्म्युला यूज केलाय तोच येईल. cos θ इक्वल टू a1
A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. इथे तोच फॉर्म्युला आहे म्हणून मी पुन्हा लिहून दिला नव्हता. A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर. इथे येईल A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. इकडे काय येणार आहे बघा, कॉस थीटा. A1 A2 म्हणजे 2 इंटू 1 झाला 2, 2 इंटू 2 4, मायनस 1 इंटू 2 म्हणजे झाला -2. इकडे हा रेशो काय येईल, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 प्लस 1. इकडे स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस 4 प्लस 4. ही टर्म कट झाली, आला इथे डायरेक्ट 4, इथे 3 येईल, इथे 3 येईल, 4/9. थीटा इज कॉस इनव्हर्स ऑफ 4/9. कुठे दिलंय का, कॉस इनव्हर्स ऑफ 4/9. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन डी. ठीक आहे, 22चा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघताय. क्वेश्चन नंबर 25 काय दिले बघा, दोन लाईन्स दिलेल्या आहेत तुम्हाला. एक आहे x-2/1, y-3/2 आणि z-4/3. आणि दुसरी लाईन दिलेली आहे x-1/-5, y-2/1, z-1/1. लाईन्स आर ऑप्शन्स दिलेले आहेत, पॅरलल, इंटरसेक्टिंग, ॲट राईट अँगल आणि स्क्यू लाईन. जेव्हा आपण ऑप्शनमध्ये राईट अँगल आणि पॅरलल दिलेला असेल तर आधी त्या कंडिशन यूज करायच्या. परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन काय आहे, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0 यायला पाहिजे. पॅरललची कंडिशन A1/A2 B1/B2 C1/C2 इक्वल यायला पाहिजे. सगळ्यात आधी तर परपेंडिक्युलर चेक करूया. काय येईल बघा, या दोघांचा प्रोडक्ट -5, इकडे +2 आणि +3 इक्वल टू 0. म्हणजे लाईन्स आर परपेंडिक्युलर, दॅट इज राईट अँगल. हे चेक करायची गरज नाही, बरोबर आहे. आधी परपेंडिक्युलर, पॅरलल नसेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी येतील. ॲट राईट अँगल दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. हे झालं 25. आता 26 बघताय. 26 मध्ये लाईनचं एक इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी, x-2/3 इक्वल टू y-3/4 आणि इथे दिले z इज इक्वल टू 4. असं इक्वेशन रेग्युलरमध्ये पण आपण यूज केलेलं आहे. हे जे इक्वेशन आहे याला कसं कन्वर्ट करतो आपण, तर हा करतो z-4 इक्वल टू 0, म्हणजे z-4/0. मग आता ही टर्म जी आहे ती काढून मी ही लिहिते, इक्वल टू z-4/0. तुम्हाला आठवत असेल तर बघा, एक्स ॲक्सिस साठी इक्वेशन काय लिहिलं होतं, x इक्वल टू r, y इक्वल टू 0, z इक्वल टू 0. म्हणजे इथे z ला 0 आलेला आहे. याचा अर्थ ही जी लाईन आहे ती x ला काहीतरी डायरेक्शन रेशो आहे, y ला काहीतरी डायरेक्शन रेशो आहे. म्हणजे लाईन XY प्लेनला आहे, पण z ला कशी परपेंडिक्युलर. XY प्लेन मध्ये लाईन आहे म्हणजे z ला परपेंडिक्युलर आहे. आलं लक्षात. आता इथे पण जर 0 असतं तर लाईन लाईज इन x ॲक्सिस ओनली. आता इथे त्यांनी काहीतरी दिलाय ना, नंबर काय दिला होता, 26 4. मग आता इथे फक्त z ला 0 आहे, याचा अर्थ लाईन जी आहे ती z ॲक्सिस ला परपेंडिक्युलर आहे. x आणि y ला काहीतरी डायरेक्शन रेशोज दिलेत, म्हणजे लाईन XY प्लेन मध्ये आहे. असा ऑप्शन कुठे काय दिसतंय का बघा, लाईन is parallel to XY plane, that is given in option A. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 27. काय दिलेलं आहे त्यांनी, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारले. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्याची आपली जी रेग्युलर जी मेथड आहे ना ती अगदी क्विक आहे, फार विचार करायचा नाही. दिलेल्या लाईनच्या इक्वेशनला कार्टेशियन फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, दोन्ही लाईनवरचे पॉईंट घ्यायचे आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला कोऑर्डिनेट्स जे आहेत ते कम्पेअर करायचे. याचा कार्टेशियन फॉर्म काय, x-0 अपॉन y-2 अपॉन आणि z -+3, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 2 3 पॉईंट येतो ना, अपॉनमध्ये काय येतील, हे DRS 1 2 आणि 3. याचा येणार आहे x-2 अपॉन y-6 अपॉन आणि z-3 अपॉन. DRS येणार आहे 2 3 आणि 4. झाले. याच्यावरून आपल्याला पॉईंट लिहायचा असेल, याला इक्वल टू लॅम्बडा घेऊया, याला इक्वल टू म्यू घेऊया. मग याच्यावरचा पॉईंट काय येईल बघा, इथे लिहिते ना. याच्यावरचा पॉईंट येणार आहे 1 इंटू लॅम्बडा
प्लस 0, 2 इंटू लॅमडा प्लस 2 आणि 3 इंटू लॅमडा मायनस 3. या लाईनवरचा पॉईंट काय येईल? 2 इंटू म्यू प्लस 2, 3 इंटू म्यू प्लस 6. म्हणजे लिहिताना आपण असं लिहितो x मायनस 2 अपॉन 2 इक्वल टू म्यू, म्हणजे x मायनस 2 इक्वल टू 2 म्यू, म्हणजे x इज इक्वल टू 2 म्यू प्लस 2 अशा प्रकारे लिहिलेलं आहे. मग इथे काय येईल? z साठी 4 म्यू प्लस 3 झालं. बरोबर, हे पॉईंट्स मिळाले आपल्याला. याच्या नंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन साठी सेम येणार आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट, म्हणजे लॅमडा इक्वल टू 2 म्यू प्लस 2 येईल आणि 3 म्यू प्लस 6 इज इक्वल टू 2 लॅमडा प्लस 2 येईल. या इक्वेशनला मी लॅमडा मायनस 2 म्यू इक्वल टू 2 लिहिलं. या इक्वेशनला लिहिते 2 लॅमडा प्लस 3 म्यू इज इक्वल टू 4. याला इंटू 2 केलं की काय होईल बघा, 2 लॅमडा मायनस 4 म्यू इज इक्वल टू 4. 2 लॅमडा प्लस 3 म्यू इक्वल टू 4. हे मायनस घेतल्यावर हा मायनस आला, हा मायनस येईल, हा मायनस येईल, म्हणजे इथे म्यू येईल आणि इथे काय येणार आहे? 0 येईल. म्यूची व्हॅल्यू 0 घेतली, त्याच्यावरून लॅमडाची व्हॅल्यू काय येईल बघा, लॅमडा इज इक्वल टू 2 येईल. म्यूची व्हॅल्यू 0 घेतली, लॅमडाची व्हॅल्यू 2 घेतली, पॉईंट काय आला? हा आला 2. 4 प्लस 2 6, 6 मायनस 3 3, 2 6 3 असा पॉईंट आहे तिथे आहे. दॅट इज युअर आन्सर, ऑप्शन ए. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्वेंटी 29 पण अशाच प्रकारे करू शकतोय आपण. बघूया जरा इक्वेशन काय येतं ते. क्वेश्चन नंबर 29 करतोय. इक्वेशन्स दिलेले आहेत. एक काम करूया, याला इक्वल टू काय घेऊया? लॅमडा, आणि याला इक्वल टू म्यू घेऊया. मग हा एक्स कोऑर्डिनेट काय येईल? 3 लॅमडा प्लस 1. वाय कोऑर्डिनेट आला मायनस लॅमडा प्लस 1. झेड इज ऑलरेडी गिवन ॲज मायनस 1. मग याच्यावरचा पॉईंट आला 3 लॅमडा प्लस 1, मायनस लॅमडा प्लस 1 आणि मायनस 1. इकडनं बघताय, याला एक्स इज इक्वल टू काय येईल? 2 म्यू प्लस 4. झेड इज इक्वल टू 3 म्यू मायनस 1 आणि वाय इक्वल टू 0. म्हणजे हा पॉईंट आला 2 म्यू प्लस 4, 0 आणि 3 म्यू मायनस 1. इझी होईल कॅल्क्युलेशन. डायरेक्ट हेच कम्पेअर करूया ना. मायनस लॅमडा प्लस 1 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सेम यायला पाहिजे. मग याचा अर्थ लॅमडा इज इक्वल टू 1 झाला. हे कम्पेअर केलं मी. 3 म्यू मायनस 1 इक्वल टू मायनस 1 म्हणजे म्यू इज इक्वल टू 0. लॅमडा इक्वल टू 1 इथे जर मी सबस्टिट्यूट केलं तर पॉईंट काय येईल बघा, 3 प्लस 1 4, मायनस 1 प्लस 1 0 आणि मायनस 1. 4 0 मायनस 1 ऑप्शनमध्ये दिलंय का? सो लाईन इंटरसेक्ट ॲट पॉईंट 4 1 4 0 मायनस 1 दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. बरोबर आहे. ही एक लाईन, ही एक लाईन, इथे दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत आहेत, म्हणजेच तो पॉईंट त्या दोन्ही लाईनवर आहे असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 बघणार आहोत. एकदा हे सोल्युशन व्यवस्थित बघताय. नेक्स्ट क्वेश्चन 33चा आहे तो बघण्याआधी सपोज एखादा पॉईंट तुम्हाला XYZ दिलाय, तर त्या डिस्टन्सचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स तुम्ही कसं काढणार? तर √x² प्लस y² प्लस z². हे झालं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. आपल्याला त्याचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल तर ही टर्म हाईट केली म्हणजे y² प्लस z². वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स x² प्लस z² आणि z ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स x² प्लस y² येईल. बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 33 बघा जरा. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम एक्स ॲक्सिस म्हटलंय. ए पॉइंट काय दिलेला आहे त्यांनी? 2 3 4 दिलेला आहे. डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस कसं काढणार आपण? तर √y² प्लस z² दॅट इज नथिंग बट 9 प्लस 16 म्हणजे 5 युनिट येईल हे डिस्टन्स. बरोबर आहे. डिस्टन्स 36 मध्ये डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन विचारलेला आहे. आठवत असेल तर बघा, रेग्युलरमध्ये आपण हा पॉइंट लिहितो 2 1 1. त्यानंतर हे लाईनचे इक्वेशन आपण मॉडिफाय करतो, कार्टेशियन फॉर्मला कन्वर्ट करतो.
हा x मायनस मायनस झाला +1 बरोबर आहे इक्वल टू y मायनस 2 इक्वल टू z मायनस 2 लिहितो अपॉन मध्ये i ला इथे 3 येईल जेला काहीच नाहीये म्हणजे 0 आणि k ला अपॉन 1 येईल. हे झालं लाईनचं इक्वेशन. आपल्याला या पॉईंटचं या लाईन पासूनचं जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करतो या लाईनला इक्वल टू लॅम्बडा लिहितो. त्यामुळे हा क्यू पॉईंट मिळतो आपल्याला बरोबर आहे. हा क्यू पॉईंट आपण कसा काढतो तर एक्स व्हॅल्यू येईल 3 लॅम्बडा मायनस 1 वाय व्हॅल्यू येईल फक्त 2 कारण 0 लॅम्बडा म्हणजे 0 आणि ही व्हॅल्यू येईल लॅम्बडा प्लस 2. मग या दोन्हीचा आपण डायरेक्शन रेशोज काढतो. ह्या दोन्हीचे डायरेक्शन रेशोज काय येतील हा पॉईंट पी घेतला हा पी क्यू पॉईंट आहे. पी क्यूचे DRS काय येणार आहे 3 लॅम्बडा मायनस 3 2 मायनस 1 आला 1 आणि लॅम्बडा प्लस 2 मायनस 1 म्हणजे झाला लॅम्बडा प्लस 1. हे DRS आणि हे DRS परपेंडिक्युलर असतात कारण का पी क्यू इज परपेंडिक्युलर टू लाईन. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार 3 इंटू 3 लॅम्बडा मायनस 3 प्लस 0 इंटू 1 त्यानंतर प्लस 1 इंटू लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू 0 परपेंडिक्युलरची कंडिशन. मग इथे व्हॅल्यू काय आली 9 लॅम्बडा मायनस 9 हा झाला 0 लॅम्बडा प्लस 1 इक्वल टू 0 हा झाला 10 लॅम्बडा इक्वल टू मायनस 8 म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू आली -4/5. लॅम्बडाची ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्यावर क्यूचे कोऑर्डिनेट काय आले बघा ही व्हॅल्यू झाली 3 -12 अपॉन 5 मायनस 1 म्हणजे -17 अपॉन 5. मी दोन्ही एक टेक्स्टबुक मधला फॉर्म्युला पण तुम्हाला समजावून देते मग तुम्ही चूज करा की काय आहे कारण आपण कधी फॉर्म्युला यूज केला नाही पण मे बी तो इझी होऊ शकतो. झाला त्याच्यानंतर हा पॉईंट 2 आहे आणि ही व्हॅल्यू घेतली -4/5 प्लस 2 म्हणजे -4 प्लस 10 म्हणजे 6/5. एकदा का क्यू मिळाला तुम्हाला की पी क्यू ही लेंथ तुम्हाला काढायची आहे दॅट इज इक्वल टू 2 मायनस मायनस प्लस येईल म्हणजे 27/5 होल स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 मायनस 1 त्याचा स्क्वेअर येईल आणि 1 मायनस 6/5 म्हणजे -1/5 त्याचा स्क्वेअर येईल. हे आन्सर तुम्हाला काढायचं आहे पी क्यूची व्हॅल्यू. मी तुम्हाला ऑप्शनमध्ये आन्सर सांगून देते आणि अजून एका पद्धतीने पण आपण करणार आहोत. हा क्वेश्चन 36 आहे ना दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे अजून एका पद्धतीने करूया. त्या पद्धतीने मीही आजपर्यंत कधी केलेला नाही बट मे बी इझी होऊ शकतो. दिलेला पॉईंट आहे ना तो अल्फा लिहायचा. मग अल्फा पॉईंट काय येईल बघा इथे 2i प्लस जे प्लस के. त्यानंतर हा झाला आपला ए बार हा झाला बी बार. सगळ्यात आधी तर अल्फा मायनस ए काढून घ्यायचा अल्फा बार अल्फा मायनस ए किंवा अल्फा बार मायनस ए बार. काय येईल बघा 2i मायनस मायनस प्लस आहे म्हणजे 3i झाला. त्यानंतर जे मायनस 2 म्हणजे काय आला प्लस जे मायनस 2जे म्हणजे मायनस जे प्लस के मायनस 2के म्हणजे झाला मायनस के. हा झाला अल्फा मायनस ए बार. याची मॅग्निट्यूड काढून घ्या अल्फा बार मायनस ए बारची. ती व्हॅल्यू आली 9 प्लस 1 प्लस 1 म्हणजे √11. क्लिअर. त्याच्यानंतर हा जो बी बार आहे ना त्याच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर काढायचा बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार म्हणजे काय 3i प्लस के त्याच्या मॅग्निट्यूडने डिव्हाइड केला 9 प्लस 1 म्हणजे झाला 3i प्लस के √10 झाला. हे एवढं केल्यानंतर तो डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करायचा विच इज अंडर एक मिनिट हा तो फॉर्म्युला शॉर्टकटमध्ये दिलेला आहे. शॉर्टकटमध्ये किंवा फॉर्म्युलांमध्ये असेल. ठीक आहे दॅट इज अंडर मॅग्निट्यूड ऑफ अल्फा मायनस ए त्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आहे मायनस अल्फा मायनस ए डॉट एन कॅप आहे. ठीक आहे म्हणजे हा जो एन कॅप काढलेला आहे तो त्याचा स्क्वेअर आहे. माझ्या मते हे सोपं होईल. अल्फा मायनस ए काय व्हॅल्यू आहे √11 त्याचा स्क्वेअर येईल 11. आता अल्फा मायनस ए आणि हा एन कॅप यांचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे आपल्याला. मग ॲक्च्युअलमध्ये तो डॉट प्रोडक्ट पण काढून घ्यायला हवं होतं आपण. इथे लिहिते आम्ही अल्फा बार मायनस ए बार डॉट एन कॅप. काय येईल बघा
डॉट प्रोडक्ट घेतोय म्हणजे 3i झाला 9, j ची टर्म 0 होऊन जाईल आणि k ची टर्म -1 होईल आणि अपॉन मध्ये काय आहे 10, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 8/10 म्हणजेच 4/5. मग त्या 4/5 चा स्क्वेअर हवा आहे आपल्याला, म्हणजे 16/25. बरोबर आहे. मग ही व्हॅल्यू काय होईल बघा आता, अपॉन मध्ये 25, 11 5 जा 55, 27 -16. ही व्हॅल्यू झाली अपॉन मध्ये 25, 15 तून 6 गेले 9, 2 गेले 5, 259. 23 चा स्क्वेअर काय आहे, नाही काहीतरी चुकतंय. 23 होता ना रूट. फॉर्म्युला बरोबर लिहिला ना, अल्फा -8 डॉट बी कॅप बरोबर लिहिलंय, बी बार 3i + 10. डॉट प्रोडक्ट घेते म्हणजे ही टर्म आणि ही टर्म, 9 झाला 0 -1 आणि अपॉन मध्ये 10, 8/10 म्हणजे 4/5 घेतलं आणि त्याचा स्क्वेअर घेतोय आपण 4/5 आणि ते मायनस करतोय. याचा पण स्क्वेअर आहे पण रूट 11 होता ना, मग 4/5 चा स्क्वेअर 25. आन्सरमध्ये काय होतं, √23/5. हे थोडं डिवाइड होणार आहे. 5 25 16. काय लिहिता चुकलंय का जरा एकदा चेक करा. काहीच चूक दिसत नाहीये. काय फरक पडणार आहे त्याने, काहीच तर नाही. √10 हे मी आतमध्ये असंच ठेवलं तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू 9i, ज्याची टर्मच गेली -8 झाली, 8/10 बरोबर आली आहे. बरोबर आहे. 4/5 पण बरोबर लिहिलं आहे. फोरचा स्क्वेअर 69, याचा 21. काय चुकतंय, काहीच तर गडबड दिसत नाहीये. मोठी गडबड. √10 म्हणजे हा झाला 64/10. 64 म्हणजे हा झाला 110 - 64/10. So this number becomes 6. 11/7. 11 - 7 म्हणजे 4/10. सो व्हेरी गुड. √23/5. इझी आहे. हेच करा मी म्हणेन, कारण कॅल्क्युलेशन फास्ट होतं. काय करायचं आहे, पॉईंट जो आहे त्याला अल्फा लिहायचा आहे. हा झाला ए बार, हा झाला बी बार. सगळ्यात आधी अल्फा -a काढणार आहात, म्हणजे यातून हे मायनस करणार, त्याची मॅग्निट्यूड काढून घेणार आहात. बी बार वरून एन कॅप काढणार आहात. मग
अल्फा मायनस ए बार इंटू एन कॅप काढून घ्या, फक्त माझ्याप्रमाणे इथे गडबड नका करू, आणि डीचा हा फॉर्म्युला लिहिणार आहात. ठीक आहे, फास्ट होईल त्या मेथडपेक्षा. इथे पण तेच विचारलंय, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर विचारलंय. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजेच लाईनचा पॉईंट पासूनचा डिस्टन्स विचारलंय. तीच प्रोसेस यूज करूया ना. अल्फा इज इक्वल टू काय आहे, आय प्लस 6j प्लस 3k, बरोबर आहे. त्यानंतर ए बार काय आहे ते इथला पॉइंट येईल, जो इथे आहे 0 आय कॅप, काहीच नाही आहे ना, प्लस जे कॅप प्लस 2k कॅप, आणि बी बार काय आहे तर आय प्लस 2j प्लस 3k मिळालं. त्याच्यानंतर आपण अल्फा बार मायनस ए बार कॅल्क्युलेट करतोय, याच्यातून हे गेलं म्हणजे आय तसंच्या तसं येईल, 5j येईल प्लस k येईल. याची मॅग्निट्यूड काढून घ्या. अल्फा बार मायनस ए बार काय असणार आहे, 1 प्लस 25 प्लस 1 म्हणजे √27, ज्याला तुम्ही 3√3 लिहू शकताय. बघूया काय यूज करायला लागेल ते. त्यानंतर आपल्याला एन कॅप काढायला लागेल, दॅट इज बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बी बार आहे आय प्लस 2j प्लस 3k, याची मॅग्निट्यूड काय येईल बघा, 1 प्लस 4 प्लस 9 म्हणजे √14 आहे. ठीक आहे, जाऊ दे सध्याचं. मग अल्फा मायनस ए डॉट एन कॅप घेतोय. हा डॉट प्रोडक्ट काढायचा झाला, हा अल्फा मायनस ए आहे, याने याला मल्टिप्लाय केला, आय इंटू आय म्हणजे 1 झाला, 5 इंटू 2 10 होईल, 1 इंटू 3 3 होईल, बरोबर आहे. अपॉन मधला नंबर काय आहे, √14, बरोबर झालं. आता तो फॉर्म्युला यूज करताय, ते डिस्टन्स काय फॉर्म्युला आहे, मॉड ऑफ अल्फा बार मायनस ए बार या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आहे, मायनस अल्फा मायनस ए एन कॅप याचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. या दोन्हीचा स्क्वेअर आहे. या व्हॅल्यूचा स्क्वेअर √27चा स्क्वेअर 27 घेते. ही टर्म आली आहे काय आहे बघा इथे, 14 अपॉन √14 म्हणजेच √14, या √14चा स्क्वेअर 14 झाला. सो √13 युनिट्स आहे का, डेफिनेटली तिथला कॅल्क्युलेशन इतक्या फास्ट नाही होणार. √13 आहे सी. क्वेश्चन नंबर 45 बघताय. इफ द टू लाईन्स इंटरसेक्ट ॲट अ पॉइंट, म्हणजे लाईन्स आर इंटरसेक्टिंग दिल्यात. इफ द टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग देन डिस्टन्स इक्वल टू 0. मग तो फॉर्म्युला जो आहे काय आहे तिथे, x2 मायनस x1 अगदी शेवटी लिहून दिलेला, y2 मायनस y1, z2 मायनस z1, a1 b1 c1, a2 b2 c2 दॅट इज इक्वल टू 0, बरोबर आहे. मग आता हे पॉइंट्स काय येतील बघा, हा झाला 1 आणि हा 2. हा पॉइंट काय आहे 1 k आणि -1. हा पॉइंट काय आहे 2 2 आणि -1. मग 1 2 - 1 काय येणार आहे 1, 2 - k हा झाला इथे, -1 + 1 0 झालं. हे झाले 3 6 -2. इथे येणार आहे -1 4 -1 दॅट इज इक्वल टू 0. हे पहिल्या लाईनचे DRS, हे दुसऱ्या लाईनचे DRS, पहिल्या लाईनचे दुसऱ्या लाईनचे. ठीक आहे, डायरेक्टच करूया कॅल्क्युलेशन, नको काय अजून कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करायला. 1 इंटू -6 झाला, मायनस मायनस +8 होईल, -2 - k घेतला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल -3 मायनस आणि 3 वेळा मायनस म्हणजे मायनसच येणार आहे, इक्वल टू 0. हे इथे राहिलंय फक्त 2, इथे येईल -5, हा झाला +5, +5 म्हटल्यावर 10 आणि -5k इक्वल टू 0. सो 5k इक्वल टू 12, k इज इक्वल टू 12/5. आय होप कुठेही गडबड नाही झाली आपली. 45 12/5 दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे, हे क्लासिकल थिंकिंगचे क्वेश्चन्स केलेत आपण. अजून 1-2 क्वेश्चन्स मी चूज केलेले होते, क्रिटिकलचे आणि इमेज ऑफ पॉइंट इन ए लाईन. एक मिनिट, कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधला क्वेश्चन नंबर 27 एक करूया आपण, ज्याच्यामध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढलेला आहे.
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारलंय. कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधला क्वेश्चन नंबर 27 आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय करता, याला इक्वल टू लॅम्डा, याला इक्वल टू म्यू. मग या लाईनवरचा पॉइंट काय लिहिणार आपण, पहिल्या लाईनवरचा पॉइंट लिहायचा झाला तर 3 लॅम्डा प्लस 5. हा -1 आहे ना, एक मिनिट, -1 म्हणजे हा झाला मायनस लॅम्डा प्लस 7 आणि लॅम्डा -2. दुसऱ्या लाईनवरचा पॉइंट काय येईल, -36 म्यू -3. त्यानंतर 2 म्यू प्लस 3 आणि 4 म्यू. ही टर्म इकडे घ्यायची आणि ही मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनसाठी दोन्ही सेम येतील. मी हे नाही करत आहे, हे कम्पेअर करते. ठीक आहे. मायनस लॅम्डा प्लस 7 इक्वल टू 2 म्यू प्लस 3 घेतला म्हणजे लॅम्डा प्लस 2 म्यू हा इकडे घेतल्यानंतर इक्वल टू 4 आला. लॅम्डा -2 इक्वल टू 4 म्यू प्लस 6 घेतला, मग 4 म्यूच्या साईडलाच घेते. मायनस लॅम्डा प्लस 4 म्यू इज इक्वल टू -8. हे आणि हे इक्वेशन एकत्र केलं आपण, 2 म्यू इक्वल टू 4. मायनस प्लस कॅन्सलच होऊन जाईल हा. इथे आला 6 म्यू इज इक्वल टू -4 म्हणजे म्यूची व्हॅल्यू आली -2/3. मग याच्यावरून लॅम्डाची व्हॅल्यू काय, म्यू आलाय ना, काढूया का म्यू वरूनच पॉइंट. मग पॉइंट काय येईल बघा, ही पहिली व्हॅल्यू 36 -2/3 -3. हा झाला 12. 12 2 24 -3 म्हणजे आला 21. बरोबर आहे. त्यानंतर हा पॉइंट 2 म्यू प्लस 3, 2 इंटू -2/3 प्लस 3 झाला -4/3 प्लस 3 -4 प्लस 9 म्हणजे 5/3. आणि पुढे 4 म्यू प्लस 6 काढायचं आहे. 4 इंटू -2/3 प्लस 6 हा झाला -8 प्लस 6 3 18/3 10/3. आहे का असा पॉइंट, दिलाय. एक दिलेला आहे. ऑप्शन ए बघा काय दिलेला आहे, 21 5/3 आणि 10/3. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. अजून एक क्वेश्चन करूया. याच्यामध्ये नाही दिले ॲक्च्युली, मी दुसऱ्या पुस्तकातनं घेतलेला आहे तो क्वेश्चन. इमेज ऑफ ए पॉइंट इन ए लाईन विचारलेला आहे. तो क्वेश्चनच लिहून देते. इमेज ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन, याचा अर्थ काय पहिल्यांदा हा समजून घ्या. हा सपोज एक पॉइंट दिलेला आहे P 5 4 2 आणि ही लाईन दिलेली आहे x+1/2 y -3/3 इक्वल टू z -1/-1. या P पॉइंटचं बरोबर इथलं हे डिस्टन्स जेवढं आहे, या P वरून या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढ्याच डिस्टन्सवर हा Q पॉइंट घ्यायचा. तर Q काय आहे, P ची इमेज आहे. मग आता हे काढणार कसं, तर सपोज पहिल्यांदा आपण हा R पॉइंट घेतला. हा R काय येणार आहे, या लाईनवरचा पॉइंट आहे जो या PQचा मिड पॉइंट असेल. क्लिअर. मग R चे कोऑर्डिनेट मी या लाईनच्या इक्वेशन वरून काय लिहू शकते, याला इक्वल टू सपोज आपण लॅम्डा घेतला तर 2 लॅम्डा -1 3 लॅम्डा प्लस 3 आणि इथे मायनस लॅम्डा प्लस 1. बरोबर आहे. त्यानंतर या PR चे DRS बघा, म्हणजे जी मगाशी प्रोसेस अवॉइड केली ती इमेजला करावीच लागेल. PR चे DRS काय येणार आहे, 2 लॅम्डा -6 3 लॅम्डा -1 आणि मायनस लॅम्डा -1. हे झाले PR चे DRS. हे DRS आणि ही लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे 2 इंटू 2 लॅम्डा -6 प्लस 3 इंटू 3 लॅम्डा -1 -1 इंटू मायनस लॅम्डा -1 इक्वल टू 0. इकडे काय होईल बघा, 4 लॅम्डा -12 9 लॅम्डा. फक्त कॅल्क्युलेशन फास्ट करायचं पण गडबड नाही करायची. ठीक आहे. हे झालं 10 आणि 14 लॅम्डा. इकडे येईल -15. ओके, इझी होतं, काय प्रॉब्लेम नाही. लॅम्डा इक्वल टू 1 आला. लॅम्डा इक्वल टू 1 आल्यावर R हा पॉइंट काय येईल बघा, 2 - 1 1 3 + 3 6 आणि हा 0 झाला. आता R जो आहे तो PQचा मिड पॉइंट आहे म्हणजे R चे कोऑर्डिनेट मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे, x1 + x2/2. बरोबर आहे. त्या केसमध्ये ही व्हॅल्यू 1 घेतली मी,
ही व्हॅल्यू 5 आहे x अपॉन 2 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल बघा 2 मायनस 5 म्हणजे -3 बरोबर आहे ना. इकडे खाली लिहून दाखवते कारण तिथल्या तिथे समजेल नाही समजेल. y ची व्हॅल्यू असेल y1 प्लस y2 अपॉन 2 आणि z ची z1 प्लस z2 अपॉन 2. x ची व्हॅल्यू 1 आहे. x1 आपण काय घेणार आहोत 5, x2 x लिहिला अपॉन 2 हा झाला 2 इक्वल टू 5 प्लस x म्हणजे x ची व्हॅल्यू आली -3. त्यानंतर y कोऑर्डिनेट 6 आहे दॅट इज 4 प्लस y अपॉन 2 म्हणजे झाला 12 4 प्लस y म्हणजे y इज इक्वल टू 8. z कोऑर्डिनेट जो आहे तो काय येईल 0. इथे 2 प्लस z अपॉन 2 म्हणजे 0 इक्वल टू 2 प्लस z याचा अर्थ z इज इक्वल टू -2 म्हणजे इमेज जे आहे त्याचे कोऑर्डिनेट आलेत -3 8 आणि -2 आहे का बघू जरा. ठीक आहे बरोबर आहे -3 8 आणि -2 कळलं. अशा प्रकारे लाईनवरचे जेवढे प्रोबॅबल क्वेश्चन्स आहेत ना तो प्रत्येक टाईप आपण कव्हर केलेला आहे. लाईनवर तिथे कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगला 45 क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही ट्राय करणार आहात आणि जर काही डाऊट्स असतील तर मला विचारणार आहात.